नमस्कार मंडळी. तुम्ही कधी हा अनुभव घेतला आहे का की तुम्ही अतिशय मनापासून देवाची पूजा करायला बसला आहात, हात जोडले आहेत, डोळे मिटले आहेत आणि अचानक तुम्हाला एक मोठी जांभळी येते किंवा काहीही दुःखाचे कारण नसताना डोळ्यातून आपोआप पाणी येऊ लागतं. अनेकदा आपल्याला वाटतं की अरे मला झोप येतेय का की माझे लक्ष लागत नाहीये. पण थांबा, स्वतःला दोष देऊ नका, कारण हे लक्षण आळशाचे नाही तर हे साक्षात देवाचे आणि विश्वाच्या शक्तीचे संकेत आहेत. जर तुमच्यासोबत हे वारंवार घडत असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत की जेव्हा शरीर आणि आत्मा देवाशी जोडला जातो तेव्हा नक्की काय घडतं. नमस्कार, मी दिनेश आणि तुमचे स्वागत आहे आपल्या गुरुमार्ग या चॅनेलवर. चला या गूढ संकेतांचा अर्थ उलगडूया. मंडळी, देवपूजा ही काही साधी प्रक्रिया नाही, ती एक एनर्जी एक्सचेंज आहे. जेव्हा तुम्ही घरात दिवा लावता किंवा मंत्र म्हणता तेव्हा त्या ध्वनी लहरींनी घरातील वातावरण बदलते. तुम्हाला जांभळी काय येते हे समजण्याआधी हे समजून घ्या की पूजेमुळे तुमच्या घरात काय घडतंय. तुमच्या घरात दोन प्रकारच्या ऊर्जा असतात, एक सकारात्मक आणि दुसरी नकारात्मक. जेव्हा पूजेच्या सात्विक लहरी घरात फिरू लागतात तेव्हा त्या जुन्या साचलेल्या नकारात्मक ऊर्जेला धक्का देतात आणि इथेच तुमच्या शरीराची भूमिका सुरू होते. तुमचे शरीर हे एका अँटेनासारखे काम करते. वातावरणातील हा बदल तुमचे शरीर लगेच ओळखते आणि प्रतिक्रिया देऊ लागते. मग प्रश्न येतो, पूजा करताना जांभळी काय येते? याची प्रमुख 3 कारणे आहेत जी तुम्हाला माहीत असायलाच हवीत. पहिले कारण म्हणजे ऊर्जा शुद्धीकरण. जसं आपण घरात झाडू मारल्यावर धूळ बाहेर काढतो तसंच जेव्हा देवाचा आशीर्वाद किंवा कॉस्मिक एनर्जी तुमच्या शरीरात प्रवेश करते तेव्हा तुमच्या आत दडलेली नेगेटिव्हिटी, ताणतणाव आणि भीती जांभळीका रूपाने बाहेर फेकली जाते. हे एक प्रकारचे डिटॉक्स आहे. दुसरे कारण म्हणजे मनाची शांतता. आपलं मन दिवसभर हजारो विचारांनी भरलेलं असतं, पण पूजेच्या वेळी जेव्हा मेंदू शांत होतो तेव्हा त्याला ऑक्सिजनची जास्त गरज असते. शरीर रिलॅक्स होत असल्याचा हा संकेत आहे की तुमचं मन आता ध्यानाच्या अवस्थेत जात आहे. तिसरे कारण म्हणजे पूर्वजांची उपस्थिती. आध्यात्मिक शास्त्रात असे मानले जाते की काही विशिष्ट वेळी जांभळी येणे हे तुमचे पूर्वज किंवा एखादी अदृश्य शक्ती तुमच्या पूजेत सहभागी झाल्याचे लक्षण असू शकते. आणि जांभळीसोबतच जर डोळ्यात पाणी आले तर समजा तुम्ही खूप नशीबवान आहात. हे अश्रू दुःखाचे नाहीत, हे भावाचे अश्रू आहेत. जेव्हा तुमचे अंतर्मन देवाच्या लहरींशी एकरूप होते तेव्हा हृदयातील तो भाव दाटून येतो आणि अश्रूंच्या रूपाने बाहेर पडतो. याचा सरळ अर्थ असा आहे की तुमची हाक देवापर्यंत पोहोचली आहे.